असा मस्त कांद्याचा झणझणीत ठेचा बनवला ना तर तुम्ही भूक नसताना पण जेवायला बसणार. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज असा मस्त खलबत्त्यामध्ये कुटून मी तुम्हाला कांद्याचा ठेचा बनवून दाखवणार आहे. मस्त झणझणीत कांद्याचा ठेचा बनवण्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झालेला आहे. टाकूया मिरची. मिरची आहे ना देठ काढून धुवून घेतलेली आहे. थोडीशी मिरची पुसून घ्यायची. त्याच्यावर पाणी पण असल्यावर आहे ना तडतड उडती. पॅनमध्ये तव्यामध्ये आपण मिरची टाकतो ना तर अशी पुसून घ्यायची मिरची. सुरुवातीला तेल न टाकताच मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे. मिरची भाजतीये तोपर्यंत टाकूया लसूण. इथं मी एक गड्डी लसूण आहे ना सोलून घेतलेला आहे. लसूण आणि मिरची आपण भाजून घेऊया. मिरची भाजली, ताटलीमध्ये काढून घेऊ. आता त्याच पॅनमध्ये थोडेसे शेंगदाणे 2-3 चमचे भाजून घेऊया. मीडियम गॅसवरती शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाणे पण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. ठेचा आहे ना खलबत्त्यामध्ये बनवलेला चांगला लागतो बघा. सुरुवातीला मिरची आणि लसूण टाकूया. अगोदर हे बारीक करून घेऊ. थोडीशी मिरची आणि लसूण बारीक झालेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकूया. अजून थोडंसं ह्याला बारीक करून घेऊ. मिरची आणि लसूण आपलं बारीक झालेलं आहे. हे एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता मिरची बारीक केली ना त्याच खलबत्त्यामध्ये आपण शेंगदाणे पण बारीक करून घेऊया. साली वगैरे काय काढायचं नाही, असंच बारीक करून घ्यायचं. बघा इथं आपले शेंगदाणे पण कुटून झालेले आहेत. हे बारीक झालेले शेंगदाणे पण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. पॅन गरम झाला की एक पळी तेल टाकायचं. तेल गरम झालं की टाकूया थोडीशी जिरी. जिरी थोडीशी भाजली की टाकूया एक कांदा. इथं बघा मी चिरून घेतलेला आहे. एकच कांदा टाकलेला आहे. थोडासा कांदा भाजून घेऊया. थोडंसं मीठ टाकू. आपण मिरची बारीक करताना पण मीठ टाकलं होतं. आता बघा असा कांदा भाजून घ्यायचा. जास्त आपण भाजीला जसं लाल जरद भाजतो ना असं नाही भाजायचं. कांदा भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला हा लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली. गॅस कमी करून परतून घेऊया. थोडंसं मीडियम गॅसवरती छान परतून घ्यायचं. आता हे 2 मिनिटं छान परतून घ्यायचं. हे 2 मिनिटं कांदा लसूण मिरची छान असं मीडियम गॅसवरती मी परतून घेतलेलं आहे. आता टाकूया शेंगदाणे बारीक केलेले. परत मीडियम गॅसवरती 2 मिनिटं परतून घेऊ. ही चटणी आहे ना तुम्ही प्रवासात जरी नेली ना तरी पण 2 दिवस तर आरामशीर टिकते बघा. आपण कुठलंच पाणी वगैरे ह्याला टाकलेलं नाही. वरून कांदा पण थोडासा भाजून घेतलेला आहे तर आरामशीर 2 दिवस ही चटणी टिकणार. प्रवासात नेलं तरी घरी ठेवली तरी 2 दिवस खाता येईल. परत 2 मिनिटं मस्त असं हे कांद्याचा ठेचा मी परतून घेतलेला आहे. आता गॅस बंद करून टाकूया. बघा किती छान दिसतंय हा ठेचा. मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. शेंगदाणे पण मस्त परतलेत. कसा आवाज येतोय ना.
मस्त झणझणीत कांद्याचा ठेचा मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. तर हा कांद्याचा ठेचा बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. मस्त गरम गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर तर खाऊन बघा, एक छान लागतं. मस्त चपातीबरोबर पण खाऊ शकता तुम्ही, वरण भाताबरोबर पण तोंडी लावू शकता. तर हा झणझणीत कांद्याचा ठेचा बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.